नमस्कार सर्वांचं. या लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी नाव याला काही देणार नाही, पण लेक्चर सिरीजमध्ये स्वागत. राज्यसेवा 2024साठी तुम्ही कसून तयारी केलेली आहे, सगळ्या गोष्टी बरोबर झालेल्या आहे आणि लवकरच उद्या तुम्ही कुठे जाणार आहे, एक्झाम हॉलसाठी किंवा आपल्या सेंटरवर हे जाणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून जे पहिल्यांदा अटेम्प्ट देत आहे किंवा दुसऱ्यांदा अटेम्प्ट देत आहे, तर त्यांच्यासाठी एक त्याला काय म्हणतात की एक ॲडवाईस म्हणून आपण पुढचे 10 मिनटं 15 मिनटं काय करणार आहोत, बोलणार आहोत. ओके, काही असं माझ्या लेक्चरमुळे काही तेवढं फरक पडणार नाही, परंतु तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आपण द्याव आणि विसरू नये एखादी गोष्ट म्हणून थोडं पिन करावं म्हणून हे सत्र आपण आयोजित करत आहोत. आणि शेवटी तुम्हाला माहित असेल की मी कंटेंटवर बऱ्यापैकी भर देतो. जर कंटेंट बरोबर असेल म्हणजे टाकीमध्ये पाणी बरोबर असेल तर साहजिक आहे सगळ्या गोष्टी ओके व्यवस्थितपणे पार पडतात. ठीक आहे, त्याबद्दल मी अजूनही ठाम आहो. पण तरी पण एक काही त्याला काय म्हणतात की एक लास्ट मिनिट त्याला काय म्हणतात की स्ट्रॅटेजी शब्द नाही तर एक पिन सब्जेक्ट म्हणून मी काही गोष्टी बोलणार आहोत. त्यामध्ये आपण थोडक्यात एक इंडेक्स पण आपण बनवून घेतलेला आहे की बा कशा कशाबद्दल आपण यामध्ये काय करणार आहोत म्हणजे बोलणार आहोत. तर यामध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा आता तुम्ही उद्या पेपरला जाणार आहे म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तो पेपरचा कदाचित आधीचा दिवस असेल, बरोबर, आधीच्या मॉर्निंग असेल जेव्हा मी लेक्चर हे तुम्ही माझा बघत असाल. सगळ्यात पहिल्यांदा काय करा, सगळ्यात पहिल्यांदा तर जे काही त्याला काय म्हणतात की जे काही ओके साहित्य लागणार आहे ते साहित्य सगळं व्यवस्थितपणे घेऊन घ्या, म्हणजे गोंधळ नको. कारण एक चूक लक्षात ठेवायचं, ही एक्झाम सेंटरच्या बाहेर फेकणार आहे आपल्याला. तिथं गेल्यानंतर मग सर ते व्हाईटनर आहे का, जर ते पाणी बॉटल आहे का, सर तो पेन माझा चुकीचा गेला, अरे मला माहीतच नाही, आधार कार्ड पॅन कार्ड पण सोबत न्यावं लागते म्हणजे एखादी ओळखपत्र न्यावं लागते. असं होता कामा नये. एखाद्याला ज्याने एक्झाम दिली असेल त्याला वाटल्यास विचारून घ्या एक वेळा, बरोबर. याच्यामध्ये आपलं हॉल तिकीट, बरोबर, हॉल तिकीट सोबत आपलं काय ओळखपत्र, ओरिजिनल ओळखपत्र वाटल्यास 2 घेऊन जा. आधार कार्ड तर असेलच सोबत, त्याच्यासोबत अजून एक घेऊन जा. कारण सेंटरवर जर एखादी असला अरे भाऊ फोटो बरोबर दिसून नाही राहिला तर ते फालतूचा कार्यक्रम नको. त्यामुळे हॉल तिकीट व्यवस्थितपणे प्रिंट काढून त्यानंतर काय दोन सोबत घेऊन जा ओळखपत्र. म्हणजे हे नाही तर हे बघ बाबा मी चावतो, दुसरा नाही येणार कोणी. कारण एमपीसीला तयारी करावी लागते एक्झाम हॉलमध्ये परीक्षा द्यायला जायला. तर ते बरोबर सोबत घ्या. पेन 2 ते 3 हे सोबत न्या, म्हणजे माहीत नसते थंडीचे दिवस आहे पेन गेला अरे चालूनच नाही राहिला पेन, काय करावं. 3 पेन सोबत न्या. ओके, खर्च करा 10 रुपये जास्त. 3 पेन काय असू द्या, सोबत असू द्या. आणि काय करा, एक्झामच्या दिवशी पेपरला जायच्या आधीच काय करा, एखादी पेनवर त्याला थोडं लिहून बघ जा. कारण आता थंडीमुळे काय होते माहिती आहे का, इंक थोडी गोटली जाते, ते फास्ट होत नाही आणि हात पण थोडा मोकळा होईल आपला. त्यामुळे पेन बरोबर घ्या, 2-3 सोबत न्या, असं कंजूशी करू नका तिथं. दुसऱ्या दिवशी मी कसा सेंटरवर जाणार आहो त्याचं आधीचं गुगल मॅपपेक्षा कोणी जर तिथल्या परिसरामधील असेल त्याला विचारून घ्या की बाबा हे सेंटर मला आलेलं आहे, हे कुठं आहे. नाही तर काय होईल माहिती आहे का, माहिती आहे तुम्हाला, एकाच नावाच्या 2 शाळा असते. म्हणजे तुम्हाला समजा एखादी शाळा मिळाली, ओके समजा जनता महाविद्यालय, आणि तिथं गेल्यानंतर कळते जनता महाविद्यालय 2 आहे, एक जनता महाविद्यालय आहे आणि एक जनता कनिष्ठ महाविद्यालय आहे. मग काय कराल, आणि दोघांमध्ये अंतर पेपरमध्ये बघतो ना आपण की पोरं गेले एका सेंटरला आणि ते होतं दुसरीकडे, मधामध्ये 20 मिनिटाचा गॅप होता आणि आतमध्ये जायला फक्त 10 मिनिटं बाकी होते. छोट्या गोष्टी आहे परंतु डोंगळ्यावर गोष्टी आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून ते सेंटर कोणतं आहे तिथं आजूबाजून कोणी असेल तर फोन करून त्याला विचारून घ्या की बाबा हेच आहे ना. नाही तर काय होईल, तो म्हणेल बाबा नाही ह्या नावाचे 2 सेंटर आहे आमच्या इथं. तर आधीच मेंटली सेट राहाल तुम्ही की बाबा काहीतरी गडबड आहे तिकडं. ते गोष्ट जरा व्यवस्थितपणे काय करून घ्या, विचारून घ्या. आणि हे काही पहिला अटेम्प्ट आलेला नाही आहे, किती नवीन जागा जर असेल सगळ्यांना हा काय जातो, प्रॉब्लेम जातो. त्यामुळे सगळं जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहे, साहित्य आहे ते सोबत घ्या. सेंटर विचारून घ्या की बाबा कुठं आहे ते. मी बऱ्याचदा बघा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये लोकसत्ता लोकमत पेपरमध्ये बघत असतो की सेंटर 1 होतं आणि मुलं दुसरीकडे गेले. ठीक आहे, तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की थोडी पूर्वतयारी उद्या दुपारपर्यंत म्हणजे आज दुपारपर्यंत ज्यात व्हिडिओ ऐकून राहिले तुम्ही ही करून घ्या. नाही का, म्हणजे सोबत त्याला काय म्हणतात की तिथं कोणतेच म्हणजे काही जास्त काही वाचायला वगैरे काही घेऊन जाऊ नका. कारण एक्झाम 8 महिने समोर गेली आहे, 8 महिने. पण जर समजा नाहीच मन मारत असेल तर काहीतरी एखादी छोटमोठं घेऊन जा.
नाही का, म्हणजे तेच समाधान मनाला की बसमध्ये मी वाचत आहो वगैरे, पण त्यांना काहीच होणार नाही आहे. पण ठीक आहे, तुम्हाला बरं वाटत असेल त्या गोष्टीमुळे तर काही हरकत नाही. बॅगमध्ये कमी न्या, म्हणजे कमी ते भरा काहीतरी. आणि सर्वात महत्वाचं, 2 पेपरच्या मध्ये लक्षात ठेवायचं गॅप असणार आहे, बरोबर ना. 2 पेपरमध्ये गॅप असणार आहे. आता ही पहिल्यांदा मला वाटते बऱ्याच वर्षानंतर परीक्षा ही हिवाळ्यामध्ये होत आहे. नाही तर सहसा परीक्षा उन्हाळ्यामध्ये असते, आणि उन्हाळ्यामध्ये असल्यानंतर दुपारची ऊन, त्यामुळे आता थोडं ठीक आहे की ओके वातावरण आहे. पण तरी पण दुपारच्या गॅपमध्ये शक्यतो काय करा की सोबतच काहीतरी खायला नेता येईल असं काहीतरी बघा. कारण सेंटर तुम्हाला ओळखीचं नाही आहे. मग तिथं बाहेर आलं, अरे बाबा कुठे मिळते, आणि चालत चालत माहीत पडलं हा 2 किलोमीटर चालला गेला. अरे तू 2 किलोमीटर गेला, आपण 2 किलोमीटर तुला पायी पण यायचं आहे ना, कारण नंतर सीसॅटचा पेपर आहे ना. म्हणून अशा वेळेस सेंटरच्याच आजूबाजूला कुठेतरी थांबून व्यवस्थितपणे ओके, म्हणजे सोबत काहीतरी खायला घेऊन जा त्या गॅपमध्ये, आणि त्या गॅपमध्ये मग व्यवस्थितपणे बसून नंतर मग सीसॅटचा पेपर शांततेत द्या. प्रॉब्लेम जीएसला होत नाही, प्रॉब्लेम सीसॅटला होतो. ठीक आहे, तो क्वालिफाईंग आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी पण पेपर आहे ना तो शेवटी. माझं काम आहे फक्त तुम्हाला पिन करून देणे की बाबा ते गॅपचं, आणि बस. आणि जसं पेपर झाला आपलं व्यवस्थितपणे घाई न करता काय ने निघून येणे. ठीक आहे, सगळ्या सूचना कळल्या तुम्हाला. म्हणजे सेंटर बद्दलच्या, नंबर 1 सेंटर बघून घ्या, कोणी आजूबाजूचं कोण आहे त्याला विचारून घ्या. ठीक आहे, जर फॅमिलीर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर सेंटर दूर असेल, आता मी साहजिक आहे, मी पुण्यावरनं लेक्चर रेकॉर्ड करत आहो. आता महाराष्ट्रभर तुम्ही सगळे लोक बघत आहे, पण पुणे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मुंबई अशा ठिकाणी जर सेंटर असेल थोडे दूर येतात त्या पोरांचे, है ना. कोणाचं आकुर्डी, भोर असं दूर दूर येते, आणि का राजगुरुनगर या पद्धतीने येते. तर ते बघून घ्या म्हणजे कुठं काय. तर ते एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर, जसं एक्झाम हॉलमध्ये एंट्री केली ते गेल्यानंतर पॅनिक व्हायचं नाही, शांतपणे बसायचं, इकडे तिकडे बघायचं नाही. मग ते बघत राहाल लायब्ररीमधला कोण आहे माझ्या, अच्छा हा लायब्ररीमधला दिसतो वाटते. काही गरज नाही, कारण शेवटी तुमचं आत्ता तो डे खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत जे तुम्ही मेहनत केली मागचे 8 महिने किंवा 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 4 वर्ष, तो पेपर ठरवणार आहे. त्या पूर्ववर मुख्य परीक्षा अवलंबून आहे आपली. म्हणून व्यवस्थितपणे कूल राहून, काही घाबरायचं नाही आहे. जेवढं तुम्ही कूल राहाल तेवढं तुम्हाला जुनं आठवणार. जुनचा अर्थ माहितीये काय होतो, हायस्कूलमध्ये जरी गुरुजीने एखादी गोष्ट शिकवली असेल ना, ती पण तुम्हाला काय होणार, व्यवस्थितपणे काय होणार, त्याच्यामध्ये आठवणार. म्हणून काय करायचं, बसायचं, आपलं शीट येऊ द्यायची. शीट आलं की व्यवस्थितपणे सावकाशपणे बरोबर ते बघून घ्यायचं, कुठं काय लिहायचं आहे, रोल नंबर कुठं लिहायचा आहे, पेपर आल्यानंतर सेट कुठं लिहायचा आहे, हे सगळं बरोबर व्यवस्थितपणे करा. कारण होईल काय माहितीये का, म्हणजे निवडणुकीमध्ये जिंकला, कळलं का, आणि निवडणुकीमध्ये जिंकला आणि पुढे एखादी चूक झाली टेक्निकल आणि त्याच्यामध्ये हारला, असं होता कामा नये. आणि तुम्हाला मी पिन करून देतो, जर पूर्व परीक्षेमध्ये जर काही समजा लिहिण्यामध्ये किंवा रोल नंबरमध्ये जर काही गडबड झाली तर आयोग त्याला एक्सेप्ट करत नाही, असं आयोगानं त्याच्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे. कारण ही पूर्व परीक्षा आहे म्हणते, तो ही चाळणी परीक्षा आहे म्हणते. हा शब्द वापरतो तो आयोग, चाळणी परीक्षा, बरोबर नाही का. मेन्सचं कन्सिडर करते पण प्रीचं कन्सिडर नाही करत तो. म्हणून त्याला व्यवस्थितपणे काय करायचं, सगळ्या गोष्टी याबरोबर लिहायचा. नाही समजल्या, पहिला अटेम्प्ट असेल तर तिथं जे काही कोऑर्डिनेटर असेल त्याला विचारून घ्यायचं. बादशाला नाही विचारायचं, तो काय अथॉन्टिक सोर्स नाही आहे, तो अथॉन्टिक सोर्स तो समोरचा आहे, त्याला विचारायचं. ठीक आहे, हे काही म्हणजे तुम्हाला वाटत असेल सर काय सांगून राहिले, काय नाही सांगून राहिलो, एक चूक मोठी महागात पडू शकते ही. आय अगेन रिपीट, पूर्वचं आयोग कन्सिडर करत नाही, हे याच कारणामुळे. आणि हे लेक्चर घेण्याचं प्रमुख रिझन हे आपलं तेच होतं. रोल नंबर बरोबर लिहा, सीट नंबर बरोबर लिहा, जे काय असेल ते, त्या सगळ्या गोष्टी OMR संदर्भात ज्या काही बाबी असेल त्या. आता विषय काय, जसा पेपर आला घाबरायचं नाही. 2 तास आहे, 2 तास आहे. मी वारंवार म्हणतो पोरांना की राज्यसेवेच्या पेपरला ओके गादी दुले सोबत जरी घेऊन गेलं तरी पेपर सॉल्व्ह करून जे झोप घेऊन येणं होते जीएसच्या बाबतीमध्ये. पण कंबाईनच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे, तिथं एकदम 60 मिनिटाचं काम आहे. आरामात बघायचं, आरामात सील वगैरे व्यवस्थितपणे करून ओके पहिल्यांदा थोडं वाचून घ्यायचं, म्हणजे 1-2 पेज थोडी पटापट, म्हणजे एक माइंड स्थिर होऊन जाते. आणि त्यानंतर एक एक सॉल्व्ह करायला काय करायची सुरुवात. घाबरू नका. तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या भरोशावर जे आयोग 4 पर्याय देतो त्याच्यापैकी 2 पर्याय तुम्ही असेच उडवता. फॅमिलियर प्रश्न आला रे आला तर 2 पर्याय तर असेच उडणार आहे. आताच माझ्याकडनं लिहून घ्या स्टॅम्प पेपरवर.
जो प्रश्न तुमचा फॅमिलियर असेल, म्हणजे तो वाचनातून आलेला असेल, 2 तर गेले, ह्या 2 पैकीच तुम्हाला काय करायचं आहे, निवडायचं आहे. म्हणून स्थिर राहा, घाबरू नका आणि या 2 पैकी मग योग्य आन्सर काढण्याचा काय करा, हा प्रयत्न हा नक्की करा. आणि जे काही आहे लक्षात ठेवायचं, जे काही आहे ते त्या स्थिरतेवर आहे. आपण नेहमी म्हणतो तुम्ही व्यवस्थितपणे क्लास केले, पुस्तक वाचले, बरोबर नाही का, त्यानंतर रिडिंग बरोबर केलं, सगळं केलं, पण हे सगळं जे आउटपुटचा दिवस आहे उद्याचा, त्यावर या सगळ्या गोष्टी काय अवलंबून आहे. म्हणून कूल राहा आणि तिथे असं विचार नाही करायचा, अरे बा आता परीक्षा झाली, आता जर नाही झालं माझं तर झालं नाही झालं अजून नाही आहे ना. म्हणजे राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये शेवटल्या त्याला काय म्हणतात की बॉलपर्यंत आपल्याला टिकून राहायचं आहे. सेम त्या प्रकारे आहे, जोपर्यंत पूर्ण पेपर राहत नाही एकदम कूल बट एकदम अलर्ट राहायचं आणि व्यवस्थितपणे कूल माइंडनं पेपर काय करा, हा सॉल्व करा. तिथं पॅनिक होऊ नका. नाही बा मी वाचलंच नाही, ते वाचलंच नाही, सेंटरवर जाता अरे बाबा ते काय, सेंटरवर एखादी बसमध्ये गेला, एखाद्याच्या जवळ पुस्तक दिसलं, अरे बाबा हे काय, आजच मला कळलं. घाबरू नका. MPSC मध्ये जे पुस्तकांची यादी आहे ना, ती प्रत्येकाला कॉमन यादी आहे, कॉमन पुस्तक आहे. कोणतंच MPSC मध्ये हिडन पुस्तक कोणतंच नाहीये. या तऱ्हेनं व्यवस्थितपणे काय करा, परीक्षेला सामोरे जा. ओके, फ्रेश माइंडनं त्याला काय म्हणतात की आपला पेपर द्या. कारण जेवढं तुम्ही तिथं ऍक्टिव्ह राहाल आणि कूल राहाल, तेवढं तुमचं काय होईल माहिती आहे का, तिथला जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स तुमचा अतिशय उत्तम राहील. नाही तर काय होईल, तुम्ही अस्थिर होऊन जाल नाही का, आणि अस्थिर झाल्यानंतर मग येणारे प्रश्न पण गडबडून जाईल. आणि काही काही प्रश्न बघा, म्हणजे काही काही प्रश्न असे असतात, म्हणजे उदाहरणार्थ समजा बघा, पुढील पैकी कारणे कोणती होती, पुढील पैकी वैशिष्ट्ये कोणती होती, पुढील पैकी परिणाम कोणते होते, हे जे प्रश्न असतात ना प्रत्येक सेगमेंटचे, जॉग्राफी वगैरे काय 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 इतिहासाचे, याला रिडिंग लागत नाही, याला कॉमन सेन्स लागते तिथं. आता तो प्रश्न आला होता इकॉनॉमिक्सचा की पुढील पैकी कोणता घटक हा धारणा क्षेत्राचा आकार हा कमी करतो, आणि पर्यायामध्ये होता संयुक्त कुटुंब पद्धती. आता जेवढी संयुक्त असेल तेवढं धारणा क्षेत्र मोठं असेल ना, आणि जेवढं विभक्त असेल तेवढं जमिनीचे तुकडे जास्त होईल, म्हणजे धारणा क्षेत्र कमी असेल. ओके, हे असे प्रश्न हे तुमच्याकडनं व्यवस्थितपणे सॉल्व्ह होणार आहे जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एकदम कूल राहिले तर. हे प्रश्न, आणि हे जवळपास ही 100 पैकी या प्रश्नांची संख्या 25 पर्यंत असते. म्हणजे प्रत्येकाला 3 प्रश्न जरी पकडले तरी ते 25 पर्यंत प्रश्न जातात. त्यामुळे घाबरू नका. आणि आता सांगून देतो, एका सेगमेंटमध्ये काही 2-3 प्रश्न असे असणार की जे माझ्या पण फॅमिलियर असणार नाही ॲज अ एज्युकेटर म्हणून. त्यामुळे तुम्ही तर शक्यच नाही. म्हणून त्याला पॅनिक न होता जे 13 प्रश्न फॅमिलियर आहे त्याला व्यवस्थितपणे काय करा, टॅकल करा, किंवा त्याला व्यवस्थितपणे काय जा, हे पुढे जा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे तो परफॉर्म हा करता येईल. चला, कळली इथपर्यंत. तर या तऱ्हेनं मला तुम्हाला काही सूचना द्यायच्या होत्या, आणि या सूचनेचं व्यवस्थितपणे काय करा, काटेकोरपणे पालन करा. परीक्षा हॉलमध्ये काय घेऊन जावे, काय घेऊन जाऊ नये याची यादी आयोगानं दिलेली आहे. ससा एखादी वॉटर बॅग, ओके, पाण्याची सोबत राहू द्या. नाही काय होते माहिती का, तुम्ही त्याला पाणी मागता, मग तो आणतो, तेवढा वेळ नाही, सोबत असू द्या. तहान लागो न लागो, कारण चांगले चांगले तिथे लंबे होतात आहे ना का, ते असू द्या सोबत. 3 पेन सोबत ठेवा, हॉल तिकीट आणि ID कार्ड ते बघून घ्या. नाही तर काय होते, काही काही लोक कॉन्फिडेंटली जातात, आहेच माझ्यासोबत माझ्या पर्समध्ये ID कार्ड, तिथं गेलं, अरे कुठे गेलं बाबा, असं होता कामा नये. ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्याला काय म्हणतात की वेनं हे सगळं काम करायचं आहे. तिथं गेल्यानंतर चर्चा नको, विचर्चा नको आहे नाही का, आणि एकटं राहायचं. नाही तर काय, तिथं गेला, वेळ आहे, तू कुठला, मी परभणीचा, तू मी जर्मनीचा, अरे बाबा असं, आणि चालू अशा कोणत्याही गोष्टी त्याला काय म्हणतात की एक्झाम हॉलवर सेंटरवर करू नका की ज्याच्यामुळे तुम्ही पॅनिक व्हाल आणि अस्थिर व्हाल. ठीक आहे ना. तर या तऱ्हेनं या तुम्हाला काही द्यायच्या होत्या, काही मला सूचना द्यायच्या होत्या. तर सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थितपणे पेपर द्या, फ्रीली पेपर द्या, काही घाबरू नका. कारण तुम्ही जेवढं कॉन्फिडंट राहाल 4 प्रश्न एक्स्ट्राच करून याल, आणि जेवढं तुम्ही घाबराल 4 प्रश्न चुकून याल, घरी आल्यानंतर तुम्हाला कळेल. आता बघा ना, जेव्हा निवांत आपण पेपर बघतो तुम्हाला काय वाटते, यार हे जमलं असतं मला, यार हे ओके झालं असतं, असं वाटते ना तुम्हाला. सेम सर्कमस्टान्सेस तिथं क्रिएट करा, बरोबर, आणि व्यवस्थितपणे काय देऊन या, पेपर देऊन या. GSचा बरोबर सॉल्व करा. ओके, सेगमेंट पहिल्यांदा जास्तीत जास्त सॉल्व करण्यावर भर द्या, कारण कट ऑफची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असताना दिसते. CSAT तर क्वालिफाय आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
ओके, चांगला स्कोर आणा व्यवस्थितपणे, नंतर मेन्सला धमाकेदार आपण काय करू, तयारी करू. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.